नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप या नवीन योजना ज्या आहेत ते आता सुरू होणार आहे. 8,50,000 सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत. या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये माननीय आपले अजितदादा पवारांनी काय काय सांगितलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. शेतकऱ्यांच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील. पीएम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी 1,00,000 सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी 78,757 पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत. राज्यात सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील 2 वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्यासाठी वीज दर सवलतीस 1 वर्ष मुदतवाढ देण्यात येईल. वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे 37,000 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल. तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल. सन 2024-25 या वर्षाकरता खर्चाकरता ऊर्जा विभागास 11,934 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे.